अध्यक्ष महोदय, प्रथमतः आपणामार्फत संपूर्ण सभागृहाला महाराष्ट्र भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रश्नही महाराष्ट्र भाषा आपल्या मराठी भाषेच्या संदर्भातच आहे। मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे आणि मराठी भाषेवरती आपण आज कार्यक्रम घेतला। दुर्दैवाने माझा प्रश्नही आणि त्या प्रश्नाला मिळालेलं उत्तरही थोडंसं आपल्या सर्वांना विचार करायला लावणारं आहे। अलीकडच्या काळामध्ये मराठी शाळांमध्ये जी पटसंख्या गळत चाललेली आहे की जी कमी झालेली आहे, हे तुमच्या आमच्या दृष्टिकोनातनं खूप लक्षणीय बाब आहे। अध्यक्ष महोदय, या सभागृहामुळे आम्हाला यूकेला जाण्याची संधी मिळाली होती। युनायटेड किंगडमला आम्ही अभ्यास दौऱ्यावरती गेलो आणि आपल्यामुळे ती संधी मिळाली, त्याचंही आभार मानतो। आणि हे सांगण्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस आम्ही यूकेला गेलो, वेल्स नावाचा देश त्याचा एक भाग आहे। त्या वेल्स देशामध्ये सर्वजण आजही वेल्श बोलतात। आज महाराष्ट्रामध्ये आपण फिरत असताना आज मराठीचा वापर पाहिजे असा होताना दिसत नाही आणि त्याचं कारण आपली शिक्षण प्रणाली आहे। मला मिळालेल्या उत्तरामध्ये जे शासनाच्या माध्यमातून उत्तर मिळाले त्यात हे सांगण्यात आलं की पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे वाढत चाललेला आहे, त्यामुळे प्रवेशाची संख्या सुद्धा कमी व्हायला लागलेली आहे। शासन प्रयत्न करतंय, त्यांनी शासनाच्या प्रयत्नाचे पण मी विशेष अभिनंदन करतो की शासनाच्या माध्यमातून आदर्श शाळा, पीएम श्री शाळा या माध्यमातून मुलांना आपण मराठी शाळेकडे आणण्याचा प्रयत्न करतोय। याचबरोबर आपण मोफत त्यांना वस्तू सुद्धा देतोय, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप केलं जातंय। त्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश असेल, पायमोजे असतील, बूट हे मोफत दिले जातात। पण सगळ्यात महत्त्वाचा अध्यक्ष महोदय, ज्या वेळेस पालक विद्यार्थ्यांना त्यांच्या पाल्यांना इंग्रजी शाळेमध्ये टाकतात ते काहीतरी 4 पैसे जास्त खर्च करून टाकतात। त्यामुळे आज मोफतपेक्षा म्हणजे फ्री इज नॉट नीडेड बट क्वालिटी इज मस्ट हे म्हणण्याची आज वेळ आलेली आहे। आज आपल्याला दर्जाकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे। आणि माझा प्रश्न अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून हा आहे की आपण ह्या सगळे ज्यावेळेस हे उपक्रम करत आहोत त्याच्यामध्ये माझी सरकारच्या माध्यमातून एक विनंती आहे की ज्या खाजगी शाळा आहेत विना अनुदानित, या शाळेंचा दर्जा कुठेतरी आता घसरलेला दिसतोय। तर ह्या शाळेंचा जो दर्जा घसरलेला आहे हा आपण सुधारण्यासाठी स्कूल मॉनिटरिंगला कशा पद्धतीने पुढे आणणार आहात। त्याचबरोबर ज्या सरकारी शाळा आहेत या सरकारी शाळांमध्ये आपण पटसंख्या प्रश्न घेतोय की मॉनिटरिंग आपण कसं करणार आहात। आणि जे आज विद्यार्थी मराठी शाळा सोडून जातात ते सोडण्यामागचं कारण असं आहे की सब्जेक्ट टीचर्स नसतात। 20 जणांचा पट असेल तर एक शिक्षक ठेवला जातो, तो संपूर्ण शाळा शिकवत असताना याच्यावरती सरकार काय कारवाई करणार आहे। आणि आपण इतर शाळांमध्ये मराठी हे कंपल्सरी केलेलं आहे, पण कंपल्सरी करत असताना सक्तीचं करत असताना त्याचं इम्प्लिमेंटेशन पाहिजे असं होताना दिसत नाही। आजही इंग्रजी शाळेत जे मराठी शिकवलं जातं ते तात्पुरतं, त्यामुळे कम्युनिकेशन पुरतं शिकवलं जातं, त्याच्यावरती भर दिला जात नाही, व्याकरणावरती भर दिला जात नाही। तो देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे कोणती प्रणाली आहे का की इतर शाळेमध्ये सुद्धा मराठी त्या पद्धतीने शिकवली जाते का, हे आपण कशा पद्धतीने पाहतो। अध्यक्ष महोदय, आज योगायोग आहे की मराठी भाषा गौरव दिवस आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देश पातळीवर जगाच्या पाठीवर साजरा करीत आहोत। आणि याच दिवशी मराठी भाषेच्या शाळेंच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। अध्यक्ष महोदय, या प्रश्नाचं सारांश जर बघितला तर विद्यार्थ्यांची संख्या, शाळेंची संख्या आणि शिक्षकांची संख्या या मुद्द्यांवर आधारित हा प्रश्न या ठिकाणी आहे। अध्यक्ष महोदय, मला आपल्या माध्यमातून या ठिकाणी सभागृहाला माहिती द्यायची आहे। साधारणपणे आता जी काही माहिती उपलब्ध आहे 2012-13 पासून जर आपण विचार केला तर शासकीय शाळेमध्ये 68,97,291 या ठिकाणी विद्यार्थी होते। प्रायव्हेट खाजगी शाळांमध्ये ज्या अनुदानित आहेत त्या ठिकाणी 1,88,773। शासकीय शाळेचा आकडा माझा 68,97,291 असा आहे। सेल्फ फायनान्सच्या शाळेंमध्ये
41,65,779 आणि एकूण विद्यार्थ्यांची संख्या पाहता 2,18,00,000. अध्यक्ष महोदय, 23-24चे जर आकडे आपण जर बघितले तर शासकीय शाळांमध्ये म्हणजे जिथे आपण आता 68,97,000 म्हणजे जवळपास 69 लाखाचं आपले आकडे आहेत, त्या ठिकाणी 52,31,000 ही आता विद्यार्थ्यांची संख्या आहे. आणि म्हणून टोटल विद्यार्थ्यांशी जर आपण याचं कंपॅरिझन केलं तर 2,18,00,000 विद्यार्थ्यांच्या 2012-13 मध्ये, आता 23-24 मध्ये 2,12,00,000 विद्यार्थी आहेत. अध्यक्ष महोदय, या आकड्यांच्या पाठीमागे सांगण्याचा उद्देश असा आहे की यापूर्वी आधार प्रमाणीकरणाचं त्या ठिकाणी व्यवस्था नव्हती आणि म्हणून जेव्हा तपासणी करण्यात आली तर साधारणपणे 9 लाख विद्यार्थी त्या ठिकाणी कमी आढळून आलेले आहेत. आणि म्हणून ही एक बाब आपल्या माध्यमातून निदर्शनास आणून देतो. त्याच्यासोबतच जे काही विद्यार्थ्यांचे संख्या आहे, ही विद्यार्थ्यांची संख्या अपडेट करण्याच्या ही व्यवस्था त्या ठिकाणी वेळोवेळी आहेत आणि म्हणून तेही त्या ठिकाणी केलं जात आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या या शाळेंच्या मध्ये विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढवता येईल या दृष्टिकोनातून जे काही प्रावधान त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. आणि मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की 1ली ते 8वीच्या पर्यंतच्या ज्या काही स्थानिक स्वराज्य आपल्या शासकीय शाळा आहेत, या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देणं की जेणेकरून विद्यार्थ्यांची संख्या कशी आपल्याला वाढवता येईल हा विषय प्रामुख्याने नमूद करत असताना वेळेवर त्या ठिकाणी गणवेश पोचले पाहिजेत, बूट पायमोजे वेळेवर पोचले पाहिजेत, पाठ्यपुस्तकं वेळेवर पोचले पाहिजेत. आणि आपण जर बघितलं असेल तर चालू वर्षाच्या 16 जूनला जे काही शाळा सुरू झाल्या, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महामहिम राज्यपाल महोदय विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याच्यासाठी या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब पालघर जिल्ह्याच्या एका जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते. माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री महोदय माननीय अजितदादा पवार साहेब पुणे जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते. मला वाटतं की सभागृहातले अनेक लोकप्रतिनिधी अधिकारीगण त्या ठिकाणी शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत आणि शुभेच्छा करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि म्हणून जे काही सुविधा आपण त्या ठिकाणी निर्माण करतो आहोत त्याच्यामध्ये सुधारणा करायला घेतलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की विद्यार्थ्यांना काही प्रमाणात लिखाण, वाचन आणि गणितामध्ये विद्यार्थी पाठीमागे आहेत. आणि म्हणून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं जे काही सूत्र आहे त्या सूत्राप्रमाणे निपुण महाराष्ट्र हा प्रकल्प विभागाने हाती घेतलेला आहे. आणि लिखाण, वाचन आणि गणितामध्ये जे विद्यार्थी पाठीमागे असतील त्यांचे विशेष तास केंद्रित करून त्यांना त्या ठिकाणी मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम शासनाच्या वतीने केले जात आहे. काही योजनांची माहिती स्वतः माननीय आमदार महोदयांनी त्या ठिकाणी दिलेलीच आहे. PM श्री शाळेच्या माध्यमातून शाळेंचं आधुनिकीकरण केलं जात आहे. माझी शाळा सुंदर शाळा या माध्यमातून त्याचं आधुनिकीकरण केलं जात आहे. शिक्षकांनाही त्या ठिकाणी प्रशिक्षित केलं जात आहे. शिक्षकांची अशैक्षणिक कामं कशी कमी करता येतील याचेही नियोजन त्या ठिकाणी केलं जात आहे. अध्यक्ष महोदय, अनेक शिक्षक असे आहेत की अतिशय सेवाभावी भावनेतून ते त्यांचं कार्य संपन्न करतायत. आणि म्हणून अशा शिक्षकांनी त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या कष्टातून
त्यांनी जे काही ज्ञान पद्धती प्राप्त केलेली आहे त्या अशा प्रगतिशील शिक्षकांना आता केंद्र पातळीवरच्या शाळेंची जबाबदारी देऊन त्याही शाळेंचा विकास साध्य करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. अध्यक्ष महोदय, यापूर्वीच्या काळामध्ये जुन्या काळी 4थी आणि 7वी मध्ये स्कॉलरशिपची परीक्षा घेतली जायची. मध्यंतरीच्या काळामध्ये ही परीक्षा आता 5वी आणि 8वीला घेतली जात होती. परंतु जिथपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत या मोठ्या प्रमाणात 1ली ते 4थी अशा पद्धतीच्या असल्यामुळे आपण परत एकदा या स्कॉलरशिपची परीक्षा 4थी आणि 7वीला त्या ठिकाणी करायला घेतलेली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्याही संदर्भामध्ये आपण आता विशेष काळजी घेऊन त्या ठिकाणी त्यांचं हेल्थ कार्ड करायला घेतो आहोत की जेणेकरून त्याच्या भावी जीवनामध्ये सुद्धा त्याला काही त्याची आरोग्य पत्रिका त्या ठिकाणी उपयोगात येणार आहे. आणि म्हणून मला सांगायचं तात्पर्य असं आहे की राष्ट्रप्रथम ही कन्सेप्ट घेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळालं पाहिजे, एक दर्जेदार शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आणि म्हणून सर्व शाळेंच्या भौतिक सुविधा ज्याच्यामध्ये प्राधान्यक्रमाने शुद्ध पिण्याचं पाणी विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे, स्वच्छतागृह त्या ठिकाणी असली पाहिजेत, शाळेंच्या इमारती चांगल्या असल्या पाहिजेत, ही सुविधा त्या ठिकाणी देता आल्या पाहिजेत. आणि मग वाचनालय असेल, लॅब असेल, खेळांचं मैदान असेल, याही सुविधा आपण त्या ठिकाणी द्यायला घेतलेल्या आहेत. या प्रश्नाच्या माध्यमातून सर्व सभागृहाला माझी विनंती आहे की आपल्या आपल्या कार्यक्षेत्रातल्या ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा असतील त्यातल्या त्यात जास्ती पटसंख्या असलेल्या केंद्र शाळा एक 5 शाळेंची यादी जर आपण लवकरात दिली तर या शाळेंमध्ये प्राधान्यक्रमाने या सुविधा देण्याचा निर्णय मतदारसंघातील 5 हा पण निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे. अध्यक्ष महोदय, नुकताच 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन जो आपण साजरा केला तर तो साजरा करीत असताना आपण जर पाहिलं असेल तर 2 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांवर कवायत सादर करून त्या ठिकाणी एक विश्वविक्रम आपल्या सर्व राज्याच्या विद्यार्थ्यांनी सर्व माध्यमांच्या शाळांनी त्या ठिकाणी निर्माण केला. मला वाटतं की असे एक ना अनेक छोटे छोटे प्रकल्प करून आपण आपल्या जिल्हा परिषदच्या मराठी शाळांची गुणवत्ता कशी वाढवता येईल या दृष्टिकोनातून शासन त्या ठिकाणी काम करत आहे. येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरती करत असताना आपल्याला माहिती आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि साधारणतः आतापर्यंत 15,000 पेक्षा जास्ती शिक्षक भरती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्येही शिक्षक भरती त्या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे. आणि ही सर्व शिक्षक भरती अतिशय पारदर्शक पद्धतीने पवित्र पोर्टलद्वारे त्या ठिकाणी करण्यात येते आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये कला क्रीडा याच्याही शिक्षकांची भरती करून त्या ठिकाणी त्याही विद्यार्थ्यांना त्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे याची काळजी शासन त्या ठिकाणी घेत आहे. आता एवढं विस्तृत उत्तर आल्यानंतर प्रश्न राहिले आहेत का? अध्यक्ष महोदय, धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, अतिशय महत्त्वाचा प्रश्न सभागृहामध्ये चर्चेला आलेला आहे. शासनाच्या अथक परिश्रमातून आणि शिक्षण विभागाच्या आणि मंत्री महोदयाच्याही अथक प्रयत्नातून असं दिसून येतं आहे की पटसंख्या ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. पालकांचा सुद्धा कल आता राज्यामध्ये शासनानंच उत्तरामध्ये म्हटलं आहे की इंग्रजी माध्यमाकडं हा अधिक पाहायला मिळतो आहे. आणि म्हणून हे सगळं करूनही जर हे असं होत असेल तर मला असं वाटतं की शासनानं गांभीर्यानं याच्याकडं पाहायला हवं. माझा स्पेसिफिक हा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी आणि मुंबईमध्ये विशेषतः मराठीची चर्चा दरवेळेला होते. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये देशातल्या इतर ज्या भाषा आहेत प्रांतिक भाषा त्या माध्यमांच्या सुद्धा शाळा
महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये आहेत. त्याच्यामध्ये मग हिंदी माध्यमांच्या आहेत, गुजराती माध्यमाच्या आहेत, उर्दू माध्यमाच्या आहेत, पंजाबी माध्यमाच्या आहेत, कानडी माध्यमाच्या आहेत, तामिळ, बंगाली असू शकतात. मला मंत्री महोदयांना हा प्रश्न करायचा आहे की या माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी ही सक्तीची आहे का? हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. असेल तर मी शासनाचं अभिनंदन करू इच्छितो, नसेल तर ती सक्ती तुम्ही कधी लागू करणार, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. आणि अध्यक्ष महोदय, दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की राज्यामध्ये जे शैक्षणिक बोर्ड आहेत, SSC, HSC, CBSE, IGCSE, IB, काही बोर्डामध्ये मराठी ही पहिलीपासनं अनिवार्य आहे, पण काही बोर्डामध्ये अजूनही मराठी ही पहिलीपासनं अनिवार्य नाही आहे. आणि म्हणून शासनाला आणि आमचे सन्माननीय मंत्री भुसेजी यांना माझा हा प्रश्न आहे की ज्या बोर्डांमध्ये मराठी सक्तीची नाही त्या बोर्डांमध्ये तुम्ही मराठी सक्तीची कधी करणार? हे दोन प्रश्न अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना आहेत, त्यांनी त्याची उत्तरं द्यावीत. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवणं हे बंधनकारक आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून शासन त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे. कोणतं माध्यम किंवा कोणती शाळा जर याची अंमलबजावणी करत नसेल तर पर्टिक्युलर त्या शाळेची जर माहिती दिली तर त्या शाळेवर, त्या प्रशासनावर त्या ठिकाणी कारवाई केली मंत्री जाईल. महोदय, त्यांचा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की इतर भाषेच्या ज्या शाळा मुंबईत किंवा राज्यात चालू आहेत, सुरू आहेत, त्यात मराठी भाषा अनिवार्य आहे किंवा नाही? अध्यक्ष महोदय, सर्व माध्यमांच्या, सर्व भाषिकांच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवणं हे बंधनकारक आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी आपली सर्वांची जबाबदारी आहे. जर पर्टिक्युलर कुठल्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल, त्याची जर माहिती दिली तर तात्काळ त्याची चौकशी केली जाईल आणि असं होत नसेल तर त्या शाळेवर कारवाई केली जाईल. देतो उत्तरमध्ये शासनाने हे मान्य केलं आहे की शाळेमध्ये जे स्टुडंट आहेत कमी होत चाललेले आहेत आणि शाळा जे आहेत काही ठिकाणी बंद होण्याच्या कागारमध्ये, कारण ते इंग्लिशकडे ते जास्त तरी त्यांचं अटेन्शन होत आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, ही जे ग्रामीणमध्ये शाळा आहे आणि जिथे जिथे शाळामध्ये अशी परिस्थिती आहे तिथे तुम्ही सेमी अंग्रेजी किंवा अंग्रेजी त्यामध्ये ॲड करा, म्हणजे ऑटोमॅटिकली ते मुलं तिथे जातील. हे तुम्ही करणार का? एक. आणि RTचे जे कायदा आल्यानंतर त्याच्या आधी अटी अशी होती की 3 किलोमीटरपर्यंत जे होती, आता ते 1 किलोमीटर केलं आहे. कमीत कमीत या शाळांमध्ये गोरगरिबांची मुलं जाऊन जर शिकत असत आणि त्यांना ते प्रोव्हिजन भेटत असेल तर कमी करून, कारण हे जेवढी शाळा आहेत ते सगळं स्लमचे बाहेर आहेत, इंटरनॅशनल स्कूल, आणि इंटरनॅशनल स्कूलमध्ये जर त्यांना बेनिफिटच होत नसेल तर कायदा हा केंद्राचा त्याचा फायदा होणार नाही. म्हणून आपण आधी जे शर्त होती तशीच तुम्ही 3 किलोमीटरची ठेवणार का? अध्यक्ष महोदय, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याचा अवलंब करत त्या ठिकाणी आपण जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे RTच्या संदर्भातला, तर अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी पहिला मुद्दा आपला इंग्रजीचा होता, इंग्रजी, सेमी इंग्रजी. तर अध्यक्ष महोदय, आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे की साधारणतः 2000 पासून इंग्रजीच्या संदर्भातलं धोरण आपल्या सगळ्या राज्यांनी स्वीकारलेलं आहे आणि मराठीच्या संदर्भामध्ये तर 2020चा आपल्या राज्याचाच कायदा आहे की मराठी भाषा शिकवणं बंधनकारक. आणि म्हणून निश्चितपणे आता ज्या काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्या काही बाबी विशद केलेल्या आहेत त्यातल्या त्यात इतर माध्यमांच्या शाळेंमध्ये पण ज्या काही चांगल्या गोष्टी असतील की जेणेकरून ज्या बाबी विद्यार्थ्यांच्या हिताच्या आहेत
आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जे काही विषद केलेले आहे त्याप्रमाणे आपण त्याचा स्वीकार ठीक करत आहे. आपण त्या ठिकाणी पुढे जातो आहोत. मला वाटतं की आरटीईच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी यापूर्वी मूळ नियमामध्ये 1 किलोमीटरची तरतूद आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये त्या ठिकाणी 3 किलोमीटर पर्यंतचे प्रावधान करण्यात आलेलं होतं. परंतु ज्या ठिकाणी 1 किलोमीटरच्या आत जर शाळा उपलब्ध नसेल, एकीकडे अध्यक्ष महोदय आम्ही मराठी शाळा बंद पडतो आहोत याच्यावर चर्चा करतो आहोत आणि दुसरीकडे मराठी शाळा जवळ उपलब्ध असताना त्या शाळेत प्रवेश घेणार नाही आणि 25 किलोमीटर 10 किलोमीटरवरच्या इतर माध्यमांच्या शाळेमध्ये प्रवेशासाठी आरटीईच्या माध्यमातून आग्रह करणार. तर यालाही कुठेतरी आपण सर्वांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे. बरं, ती लहान बालक आहेत, त्याला 2-2, 5-5 किलोमीटर त्या ठिकाणी तुम्ही प्रवासामध्ये ने आण याच्यामध्ये आम्ही हे करणार. पहिलीचे लहान मुलं आहेत तरी पण चला जिथे शाळा उपलब्ध नाही त्या ठिकाणी आपण सहानुभूतीने विचार करू आणि शाळेच्या पासून कोणी वंचित राहणार नाही. कोणीही विद्यार्थी शाळेपासून वंचित राहणार नाही याची शासन अध्यक्ष काळजी घेईल. महोदय अध्यक्ष महोदय आपण संधी दिल्याबद्दल धन्यवाद. मी दादांचं अभिनंदन करतो त्यांनी जे काही सांगितलं. पण माझ्याकडे एक सरकारचा अहवाल आहे. त्यात जवळपास 10,000 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. 11,181 शाळेमध्ये संरक्षक भिंत नाही. 4,388 शाळांमध्ये मुलींकरता वॉशरूम नाहीत. 21,050 मध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये संगणक व्यवस्था पोहोचली नाही. 6,165 शाळांमध्ये दिव्यांगांकरता जायला यायला रस्त्याची सुविधा नाही. 11,584 शाळांमध्ये ठीक आहे. खेळण्याचे मैदान नाही. म्हटलं तेव्हा एक मिनिट. तुम्ही वाचून दाखवू नका अहवाल. माझी विनंती आहे मान्य आपल्या माध्यमातून मान्य मंत्री महोदयांना की या सगळ्या व्यवस्था करण्याच्या मागे आपल्या खात्याला बजेट निर्माण करून हे आपण करणार आहोत का, नंबर 1. नंबर 2, जिथे मराठी शिकवणं अनिवार्य अशा अल्पसंख्याक गटातल्या शाळांमध्ये मराठी शिक्षकच नाही. त्यामुळे ज्यांना आपण अल्पसंख्याक शाळांचा दर्जा दिला आहे तिथे आपण मराठी शिक्षक देऊन मराठी शिकवणार आहोत का? अध्यक्ष महोदय, ज्या इतर भाषिक शाळेमध्ये मराठी शिकवण्याच्यासाठी शिक्षक नसतील तर मराठी भाषा शिकवण्याच्यासाठी मराठी शिक्षण घेतलेलाच शिक्षक अनिवार्य त्या ठिकाणी करण्यात आलेले. तो त्या नियमामध्ये त्या पद्धतीची तरतूदच आहे. दुसरा विषय, ज्या पद्धतीच्या सूचना आपण या ठिकाणी केलेल्या आहेत, निश्चितपणे मी आपल्याला अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो, येणाऱ्या आपल्या सर्वांच्या ज्या काही अपेक्षा आहेत येणाऱ्या काळामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही विभागाने याचं अतिशय सूक्ष्म नियोजन माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी केलेलं आहे. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, येणाऱ्या 26-27 मध्ये आपल्या मराठी शाळेमध्ये किमान 25% पटसंख्या वाढलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. अध्यक्ष महोदय, आजही अनेक आपले शिक्षक बंधू भगिनी अतिशय समर्पित पद्धतीने काम करतायत. परभणीमध्ये आमची जिल्हा परिषदची एक शाळा आहे अध्यक्ष महोदय, त्या शाळेमध्ये आजूबाजूच्या गावातले लोक आपल्या पाल्यांना याच जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून भाड्याने घर घेऊन त्या ठिकाणी पालक राहायला येतात. आमची कोल्हापूरची नगरपालिकेची शाळा आहे, त्या शाळेमध्ये प्रवेश मिळायला पाहिजे म्हणून रात्रभर मुक्कामाला पालक येऊन तिथं लाईन लावतात. असे हजारोने शाळा आहेत. अध्यक्ष महोदय, माझी सभागृहाला विनंती आहे, आपण म्हणतात ती पण वस्तुस्थिती आहे, परंतु हे जे काही आव्हान आपल्या समोर आहे, मला वाटतं की आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी जर जाणीवपूर्वक या शाळांकडे लक्ष दिलं, आमच्या भिवंडीच्या महानगरपालिकेच्या शाळा अध्यक्ष महोदय आपण सर्वांनी पाहिल्या पाहिजेत आणि म्हणून मुद्दा समजला. मंत्री महोदयांना, अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मला एवढं स्पेसिफिक विचारायचं आहे, मराठी शाळा बंद पडण्यामागं
सगळ्यात महत्त्वाचं कारण असेल तर तिथे शिक्षकाची कमतरता आहे. आणि 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे यामध्ये एक जर विद्यार्थी संख्या कमी झाली तर एक शिक्षक कमी होतो. पर 59 जर विद्यार्थी 60चे झाले तर एक शिक्षक कमी होतो. परंतु जर तो एक शिक्षक वाढवायचा असेल तर 16 विद्यार्थी वाढवावे लागतात. हा जो अन्यायकारक शासन निर्णय आहे. संच मान्यता, त्यामुळे शिक्षक संख्या मिळत नाही आणि शिक्षक नसल्यामुळे शिक्षकाची तिथं उपलब्धता नसल्यामुळे तिथली पटसंख्या कमी होते आणि मराठी शाळा बंद पडतायत. त्यामुळे हा 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे त्यात थोडक्यात तो विचारा, आता किती शासन वेळ निर्णय लागेल? बदल करणार का एवढं स्पेसिफिक उत्तर मुख्यमंत्री महोदयांनी द्यावं. अध्यक्ष महोदय, संच मान्यतेच्या संदर्भामध्ये 15/3/2024चं धोरण त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याची कारवाई केली जाते. जिथपर्यंत पहिली ते शेवटचा प्रश्न पाचवीच्या घ्या, राहुल वर्गाच्या करता त्या परिसरामध्ये जर शाळा नसेल तर निश्चितपणे त्याचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करू. परंतु 6 ते 8 वर्गाच्या करता 3 किलोमीटरची ऑलरेडी अट आहे. अबू आझमी साहब को विषय असा आहे की जी काही पहिलीला जी ऍडमिशन आपण करणार आहोत ती लहान बाळ असतात आणि म्हणून त्यांनाही प्रवासाचाही जास्तीचा त्रास होणार नाही. जिथे शाळेची उपलब्धता नाही तिथे आपण सहानुभूतीने विचार करू. चला शेवटचा प्रश्न घ्या. महोदय, मंत्री महोदयांनी अतिशय सविस्तर उत्तर दिले. मी स्पेसिफिक 2च प्रश्न विचारणार आहे. पहिलं म्हणजे पूर्वी सर्व शिक्षण अभियानाच्या अंतर्गत केंद्र सरकार प्राथमिक शाळांना इमारतीसाठी निधी द्यायचं. इमारतींची परिस्थिती अतिशय खराब आहे. त्या धर्तीवर राज्य सरकार ज्या शाळांची दुरावस्था झालेली आहे त्यांना निधी देणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. दुसरा माझा प्रश्न आहे की कमाल मर्यादा जी फीची आहे ती माध्यमिक आणि प्राथमिक शाळांमध्ये आपण निश्चित करणार का आणि ती जर कोण क्रॉस करत असेल तर त्याच्या विरोधात कारवाई करणार का. आणि शेवटचा माझा प्रश्न आहे, काही आदर्श शाळा आपण जाहीर केलेल्या आहेत आणि त्या भागातल्या ग्रामस्थांची मागणी राहते की आहे ते शिक्षक कायम ठेवावे, परंतु आपला बदलीचा नियम वेगळा आहे त्यामुळे त्याची बदली करावीच लागते. अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशा शिक्षकांच्या बदल्या जर थांबवायचे असतील तर तसे अपवादात्मक अधिकार मान्य मंत्री किंवा संबंधित शिक्षणाधिकारी वापरणार का. अध्यक्ष महोदय, जिल्हा परिषदच्या शाळेच्या शिक्षकांच्या बदलीच्या संदर्भातले विषय हे सन्माननीय ग्रामविकास विभागाशी संबंधित आहेत. निश्चितपणे आपण त्यांना त्या पद्धतीची विनंती करूया. दुसरा मुद्दा, ही कमाल मर्यादा आहे ती आपण टाकणार का किंवा असेल तर त्याचं पालन करणार का. माध्यमिक शाळांची आणि प्राथमिक शाळांच्या काही शाळांच्या फी खूप जास्त आहेत, त्याची कमाल मर्यादा निश्चित आहे का. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये खाजगी शाळेच्या फीच्या संदर्भामध्ये, क्लासेसच्या फीच्या संदर्भामध्ये एक अभ्यासपूर्ण धोरण त्या ठिकाणी प्रस्तावित केलं जात आहे. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भातला कायदा करून निश्चितपणे एक त्या ठिकाणी मर्यादा असली पाहिजे. या प्रकारचं धोरण आणलं जात ठीक आहे, मला वाटतं सगळे प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मंत्री महोदयांनी जी काही शिक्षण विभागातर्फे व्यवस्था केली जाते, ज्या सुविधा दिल्या जातात त्या स्तुत्य आणि अनुकरणीय आहे. परंतु अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये उत्तरामध्ये आपण जे सांगितलेलं आहे की आम्ही निरनिराळ्या प्रकारच्या ज्या सुविधा, दर्जा जो आहे त्या दर्जाच्या संबंधी काही दिलेलं नाही अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे 20 पर्यंतच्या पटसंख्येला एक शिक्षक, तो 3-3 विषय 4-4 विषय त्याला करायला लागतात. त्याच्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की 20 पटसंख्येला तुम्ही 2 शिक्षक करणार का. दुसरा अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये तुम्ही सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे 1 सप्टेंबर 25ला की TAITची परीक्षा तुम्हाला बंधनकारक आहे. आता एक परीक्षा झाली त्याची, परंतु ह्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय ज्यांना प्रमोशन मिळालेलं आहे त्यांना परीक्षा दिल्याशिवाय प्रमोशन मिळणार नाही आहे. परंतु 2 वर्षाची मुदत त्यांना देऊन कंडिशनल तुम्ही त्यांना प्रमोशन देणं गरजेचं आहे, कारण ते अनेक वर्ष त्या ठिकाणी काम करणार आहेत. तर त्या बाबतीमध्ये आपण ही अट जी आहे ती शिथिल करणार का अध्यक्ष महोदय. बोगस शाळा ज्या आहेत, इंग्रजी मीडियमच्या बोगस शाळांना कारवाई करण्याकरता आपल्याकडे फार मोठं काही हत्यार नाहीये, तर त्याच्यामध्ये देखील आपण कडक धोरण अवलंबणार का.
कारण याच्यामध्ये विद्यार्थी आहे. आणि पालकांची नुकसान होतं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी यापूर्वीच सांगितलं की फीच्या संदर्भामधलं एक रेग्युलेशन त्या ठिकाणी आणण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक मर्यादा त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि दुसरा जो काही आपला मुद्दा होता की एक गुणवत्तापूर्ण शिक्षण आपल्याला कसं देता येईल याचा एक आराखडा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही शाळा आहेत यांना एक कार्यक्रम निश्चिती करून येणाऱ्या काळामध्ये उदाहरणार्थ आता ग्रामीण भागाचं जर आपण बोलायला गेलो तर केंद्रामधली एक शाळा एक आदर्श शाळा आपण करायला घेतलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते मॉडेल शाळा केल्याच्या नंतर त्याचं अनुकरण इतरही शाळा त्या ठिकाणी करतील. आणि सर्व गोष्टींचा अध्यक्ष महोदय मी सारांश सांगितला. पालकांच्या जसं मी आत्ता कोण म्हटलं की पालकांना वाटतं की इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये चांगलं शिक्षण मिळतंय, परंतु अध्यक्ष महोदय आजही अनेक जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये पालक आपले इंग्रजी माध्यमांच्या शाळेमधले पाल्य काढून त्या ठिकाणी प्रवेश देताना आपण पाहतो आहोत. आणि म्हणून एकंदरीत काय तर याची गुणवत्ता आपण अशा पद्धतीने निर्माण करू की येणाऱ्या काळामध्ये मग आमचे शिक्षक पण तेवढ्या पातळीचे असले पाहिजेत, त्यांना प्रशिक्षण देणं, या सर्व सुविधा देऊन आपण मराठी शाळेंचं त्या ठिकाणी प्रश्न अलौकिक मोठा करू. क्रमांक